पानटपरीवर झालेल्या किरकोळ वादातून हर्सल छत्रपती संभाजीनगरहून आलेल्या 5 तरुणांनी पानटपरी चालक तरुणासह मध्यस्थी करणाऱ्या आणखी एकावर चाकूने वार केले। यात पानटपरी चालकाचा मृत्यू झाला तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे। ही थरारक घटना फुलंब्री शहरातील टी पॉइंट परिसरात शुक्रवारी सायंकाळी 5:30 वाजता घडली। या घटनेमुळे शहरात तणाव निर्माण झाला होता। नजीर खान मुनीर खान वय 24 असे मयताचे नाव आहे, तर शेख सुलतान शेख लड्डू वय 32 हा जखमी झाला आहे। शुक्रवारी फुलंब्री शहरातील राम मंदिर परिसरात विवाह होता। या विवाहासाठी छत्रपती संभाजीनगरच्या हर्सुल येथून सचिन अण्णासाहेब पल्लाळ, आर्यन सुरेंद्र भालेराव, सागर मिलिंद शिंदे, पवन मोहन खडसान, गोकुळ भादवे, अजिंक्य रवी साळवे, अमोल जाधव आणि एक अनोळखी असे 8 तरुण आले होते। सायंकाळी 5:30 वाजेच्या दरम्यान हे तरुण फुलंब्री शहरातील खुलताबाद टी पॉइंट येथे एका पानटपरीवर गेले। तेथे बार घेण्यावरून पानटपरी चालक नजीर खान सोबत त्यांचा वाद झाला। यात या 8ही जणांनी नजीर खानवर चाकूने वार केले। यावेळी शेख सुलतान यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या तरुणांनी त्याच्यावरही वार केले। आरडाओरड ऐकून येथे लोक जमा झाले। यावेळी पळून जाणाऱ्या 8 पैकी 4 जणांना पकडून लोकांनी चोप दिला, तर बाकी लोकांनी गंभीर जखमी झालेल्या नजीर खान व शेख सुलतान यांना रुग्णवाहिकेद्वारे छत्रपती संभाजीनगर येथील घाटी रुग्णालयात दाखल केले। तेथे डॉक्टरांनी तपासून नजीर खानला मयत घोषित केले, तर शेख सुलतान याच्यावर उपचार सुरू आहेत। शनिवारी दुपारी मयत नजीर खान याचा तणावपूर्ण वातावरणात दफनविधी करण्यात आला। शनिवारी पोलिसांनी 8 पैकी 3घांना ताब्यात घेतले असून मुख्य आरोपी अद्यापही फरार असल्याचे समजते। फुलंब्री येथून शिवशाही न्यूज प्रतिनिधी मझार खान पठाण। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।